असं महाराष्ट्रात कुठे घडलंय का की सत्ताधारी पक्षाचे शिंदे शिवसेना भारतीय जनता पार्टी अजित पवारांचे राष्ट्रवादी या पक्षांचा आणि सत्तेसोबत असलेले इतर जे घटक पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष यांचे कोणी आमदार खासदार हे तुमच्याबरोबर महावितरण कंपनीमध्ये येत आहेत आणि इलेक्ट्रिसिटी कायदा जो आहे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आहे किंवा हे जे ग्राहक हक्क विधान जे आहे त्यामध्ये जे जे हक्क तुमचे नमूद केलेले आहेत त्यांचा आधार घेऊन तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून महावितरण कंपनीकडे किंवा कुठल्याही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत ते वाद घालतायत आणि तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देत आहेत असं काही महाराष्ट्रामध्ये घडतंय का? तर ते सुद्धा घडत नाहीये. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी राज अस्त्रोडकर. महाराष्ट्रात सध्या वीज मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर लावण्याचं काम जोरात आहे आणि हे स्मार्ट मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय त्यांच्या प्रेमायसेसमध्ये घुसून म्हणजे एखादी इमारत असेल तर त्या इमारतीचा मीटर बॉक्स टाळं तोडून सुद्धा महावितरण कंपनीचे लोक ते बसवत आहेत असे व्हिडिओ सुद्धा बाहेर प्रसारित झालेले आहेत. खूप लोकांच्या तक्रारी आहेत की नकार दिलेला असताना सुद्धा महावितरणचे लोक जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवत आहेत. आता ह्यामध्ये इलेक्ट्रिसिटी रूल्स प्रमाणे आपल्याकडे MERCने एक स्टेटमेंट ग्राहक हक्क स्टेटमेंट जारी आहे. म्हणजे काँग्रेसची भ्रष्ट राजवट जेव्हा होती तेव्हापासून हे ग्राहक हक्क आपल्याला लागू होते. काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीमध्ये जे ग्राहक हक्क आपल्याला लागू होते त्यानुसार मीटर निवडण्याचा अधिकार सुद्धा वीज ग्राहकाचा आहे. कंपनी तुम्हाला कुठल्याही कंपनीचा मीटर लादू शकत नाही. मीटर तुम्ही स्वतःही बाजारात जाऊन महावितरण कंपनीने अनुज्ञेय केलेल्या म्हणजे मंजुरी दिलेल्या कंपन्यांचा मीटर तुम्ही स्वतःही खरेदी करू शकता किंवा महावितरणकडून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. असा आपल्याला अधिकार काँग्रेसची भ्रष्ट राजवट असताना होता. आता तो अधिकार बदलला गेलाय का? कायद्यामध्ये काही बदल झालाय का? कायद्यामध्ये काही बदल झालेला नाहीये. परंतु ग्राहक हक्क जो आहे तो आता फक्त कागदावरती उरलेला आहे. कारण स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि त्याच्या सोबतीने आपण डबल इंजिन म्हणून ते खालचं सरकार राज्य सरकार ही सगळे आता आक्रमक आहेत आणि ग्राहकांचं काहीही ऐकून घ्यायचं नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर हे बसवलेच गेले पाहिजेत असा चंग नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने बांधलेला आहे आणि त्यानुसार संपूर्ण भारतभर सगळ्या राज्यामध्ये आणि महाराष्ट्रात सुद्धा हे काम सुरू आहे. आजही ह्या वेगवेगळ्या कंपन्यांची मीटर लावले जात आहेत. परंतु तुमचा जुना मीटर आणि स्मार्ट मीटर याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा चॉईस आता राहिलेला नाही. MERC महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग हे आज सुद्धा मीटर निवडीचा अधिकार हा वीज ग्राहकाला असल्याचं सांगतं पण तो कागदावरती आहे. तुम्ही या विरोधात कुठे दाद मागू शकता का? तर दाद मागणारी यंत्रणा आता सध्या महाराष्ट्रातून आणि भारतातून संपुष्टात आलेली आहे. जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. तुम्ही नियम कायद्यांवर बोट ठेवून भांडत बसाल, वाद घालाल तर आता तुमचं ऐकलं जाणार नाही आणि ऐकू नयेत अशा सूचना राज्य सरकारच्या सगळ्या यंत्रणांना अधिकाऱ्यांना आहेत. सरकारी यंत्रणांचं सोडून द्या, परंतु तुमच्या भागातले नगरसेवक, तुमच्या भागातले आमदार, तुमचे खासदार यांच्याकडे जाऊन तुम्ही दाद मागू शकता का? असं महाराष्ट्रात कुठे घडलंय का की सत्ताधारी पक्षाचे शिंदे शिवसेना भारतीय जनता पार्टी अजित पवारांचे राष्ट्रवादी या पक्षांचा आणि सत्तेसोबत असलेले इतर जे घटक पक्ष आहेत किंवा विरोधी पक्ष यांचे कोणी आमदार खासदार हे तुमच्याबरोबर महावितरण कंपनीमध्ये येत आहेत आणि इलेक्ट्रिसिटी कायदा जो आहे आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट जो आहे किंवा हे जे ग्राहक हक्क विधान जे आहे त्यामध्ये जे जे हक्क तुमचे नमूद केलेले आहेत त्यांचा आधार घेऊन तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून महावितरण कंपनीकडे किंवा कुठल्याही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत ते वाद घालतायत आणि तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देत आहेत असं काही महाराष्ट्रामध्ये घडतंय का? तर ते सुद्धा घडत नाहीये. एका अर्थाने काय झालं की आपण काँग्रेसची भ्रष्ट राजवट घालवली खरी पण त्याचसोबत काँग्रेसच्या भ्रष्ट राजवटीमध्ये आपल्याला नागरिक म्हणून असे वीज ग्राहक म्हणून किंवा इतर कुठलेही ग्राहक म्हणून आपल्याला जे जे अधिकार होते आपण वाद घालू शकत होतो, आव्हान देऊ शकत होतो, तक्रारी करू शकत होतो, MERC मध्ये जाऊन आपण अपील करू शकत होतो, न्यायालयात जाऊ शकत होतो आणि स्वतःच्या फेवरमध्ये आपण निर्णय सुद्धा मिळवू शकत होतो.
आपण भ्रष्ट राजवट घालवली आणि या सगळ्या गोष्टी आपण गमावून बसलेलो आहोत.